नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत जाळीदार आप्पे. मी इथे घेतलेत 1 वाटी रेशनचे तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ. त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा मेथीचे दाणे. आता आपल्याला हे सगळं चांगलं धुवून घ्यायचं आहे. खूप पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आप्पे बनतात. आपण सगळ्या प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. आता आपण 5 तासासाठी हे डाळी आणि तांदूळ भिजत ठेवू. तर आता 5 तास झालेले आहेत. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. हिवाळा आहे त्याच्यामुळे आपण 5 तास ठेवले. एरवी 3 तास किंवा 4 तास भिजत ठेवले तरी चालेल. थोडंसं यात पाणी घालू आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. थोडंसं आपण जाडसर वाटलेलं आहे, खूप जास्त पातळ केलं नाही. पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे, खूप जास्त पातळही नाही आणि जाडही नाही. त्याच्यानंतर आपण हात चांगला हलवून घेऊ म्हणजे पीठ लवकर फर्मेट होईल. आता आपल्याला हे बॅटर 15 तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे चांगलं फर्मेट होईल. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू. हिवाळा असल्यामुळे पीठ फर्मेट व्हायला थोडा वेळ लागतो. तर आता आपलं पीठ चांगलं आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ फुगलंय चांगलं. तर जर असं जाड वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं. तर ह्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ. चांगलं ह्याच्यात मिक्स करून घेऊ. आता आपण थोडीशी आता बारीक कापलेली शिमला मिरची घातलेली आहे. याच्याऐवजी गाजर घातलं तरी चालेल. एक छोटासा कांदा बारीक चिरलेली एक मिरची आणि थोडी कोथिंबीर. तर आता आपण हे मिक्स करून घेऊ. खूप छान आप्पे बनतात. तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालू. थोडंसं जाड पीठ वाटतंय, थोडं पाणी घालून जरा पातळ करून घेऊ. मी आप्पे पॅन गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकू. पहिला तेल साईडने टाकायचं आहे आणि नंतर मध्ये, कारण मधला तेल लवकर गरम होईल. त्यांचं पीठ घालता वेळेस आपल्याला पहिल्यांदा साईडला पीठ घालायचं आहे आणि शेवटी आपण मध्ये पीठ घालणार आहोत. तोपर्यंत मधला तेलही गरम झालेलं असतं. तर आपण हे पीठ घातलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे. ह्याच्यावर आता झाकण ठेवू 1-1.5 मिनिटासाठी. तर आता पाहिजेत आप्पे झालेत का तर पाहू शकता छान शिजलेले आहेत आणि पटकन निघतात. तर आपण हे आता उलटे करून दोन्ही बाजूने चांगले शिजून घेऊ. अगदी झटपट आप्पे निघतात. तर आपण हे सर्व आप्पे दोन्ही साईडला चांगले शिजून घेऊ. कमी तेल लागणारी रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे, त्याच्यामुळे नक्की बनवा. आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत असे हे आप्पे बनतात. तर आता हे दोन्ही बाजूनी झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. झटपट निघतात हे, पाहू शकता. मुलांच्या डब्याला द्यायला ही रेसिपी छान आहे. तर आता ह्याच पद्धतीने आपण राहिलेले आप्पे बनवणार आहोत. दुसऱ्या वेळेस आपण तेल थोडंसं कमी घातलंय पहिल्यापेक्षा. यामध्ये आपल्या आवडीची भाजी आपण टाकू शकतो. आलं, मिरची, लसूण याची पेस्ट बनवून टाकली तरी चालतं. ज्यांना लसूण आवडत असेल त्याने ते घातलं तरी छान लागेल. तर आपले आप्पे होत आहेत. एक बाजूला आपण चटणी वाटून घेऊ. इथे मी
ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि लसूण, थोडीशी साखर आणि थोडं मीठ हे आपण मिक्सरला फिरून घेऊ. तर आपले आप्पेही बनलेले आहेत. पाहू शकता किती छान बनलेत आणि चटणीही तयार आहे. आता याच्यावर मी फक्त मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालणार आहे. थोडंसं चमचाभर तेल घेतलं होतं. तर तुम्ही पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आतून जालीदार असे आप्पे आपले बनवून तयार आहेत. रेसिपी नक्की बनवा. थँक्यू.